गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 4 निष्पाप महिलांवर वाघाने अचानक हल्ला चढवला आणि यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. घटनेची माहिती मिळताच गुंजेवाही परिसरात एकच खळबळ उडाली होती. संतापलेल्या ग्रामस्थांमुळे तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तात्काळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण अखेर वनविभागाने युद्धपातळीवर मोहीम राबवली आणि परिसर दहशत माजवणाऱ्या त्या 3 नरभक्षक वाघांना जेरबंद करण्यात आले. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी तातडीने पीडित कुटुंबांची सांत्वन भेट घेतली. त्यांनी अत्यंत आपुलकीने कुटुंबाची विचारपूस केली, मृत महिलांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आणि सरकार या कठीण काळात कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा विश्वास दिला. एवढंच नाही, तर पालकमंत्री उईके यांनी या संवेदनशील प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली असून पीडितांना योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. नातेवाईकांचे सांत्वन केल्यानंतर पालकमंत्री यांनी स्थानिक आणि जिल्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वनविभागाने केलेल्या कारवाईचा सखोल आढावा घेतला. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि गुंजेवाही परिसरातील गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर सविस्तर चर्चा झाली. गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री उईके यांनी गुंजेवाही येथील सांस्कृतिक सभागृहात गावकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. शेवटी समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृत महिलांच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी सामूहिक श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. 22 मेला गुंजेवाई त्या गावातल्या काही माझ्या बहिणी पत्ता गोळा करण्यासाठी वन विभागाच्या परिसरात गेल्या असता कुमारी कवळाबाई दामाजी मोहुर्ले, कुमारी अनिता दामाजी मोहुर्ले, सौ संगीता संतोष चौधरी, श्रीमती सुनीता कौशिक मोहुर्ले यांचं निधन झालं. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज मी त्या गावाला भेट दिली. अतिशय दुःखदायी घटना आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची घटना घडू नये, वन विभागाला, महसूल विभागांना सूचना दिल्या. त्यापैकी श्रीमती सुनीता कौशिक मोहुर्ले जे आहे, त्यांच्या 2 मुली आहे, माई कौशिक मोहुर्ले आणि वेदांशी कौशिक मोहुर्ले. ह्या मुली शिक्षण घेत आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नसल्यामुळे विभागाला सूचना दिल्या की त्यांचं पालकत्व स्वीकारावं, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे. गुंजेवाई गाव जे आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी वन धन विकास योजनेमध्ये येत असल्यामुळे त्या गावाचा विकास करण्यासाठी तात्काळ वन विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव मागून आम्ही प्रोविजन करणार आहे. सोबतच वन विभागाच्या माध्यमातून त्या गावातील प्रत्येक नागरिकांना सावध करणे, लोकसहभाग, लोकचळवळ, जनजागृती व्हावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या. वेळोवेळी शासन आणि प्रशासन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार 100% भविष्यामध्ये असा प्रकार घडणार नाही, अशी घटना घडणार नाही यासाठी विभाग सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी अपेक्षा. साहेब, आपण परिवारास भेट दिली आणि परिवारास काय आश्वासन दिले? परिवारांना अतिशय गंभीर बाब आहे, असा प्रकार घडू नये. फक्त शासन त्यांच्या पाठीशी आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकार घडणार नाही याची दखल 100% वन विभाग घेणार आहे, याची शंका नाही. गुंजेवाई येथे घडलेल्या घटनेत वन विभागाला सूचना दिल्या, आदेश दिले. प्रकरण जे घडलं त्यामध्ये 4 बछडे आणि 1 वाघीण होती. त्यापैकी 3 जेरबंद केलेले, बाकी उर्वरित ते लवकरात लवकर जेरबंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि वन विभाग 100% कारवाई करेल. सर, या संपूर्ण घटनेला तुम्ही कोणाला दोषी समजता? थोडं दुर्लक्ष झालेलं आहे, भविष्यात दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणार आहे.